सर्वांनी अत्यंत शांत मनाने म्हणायचं आहे, ओम शांती, ओम शांती, ओम शांती। आपण सर्वजण अत्यंत तल्लीनपणे प्रवचन ऐकलं। आपल्याला सारांश हा मिळाला की सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? शिव आहे, है ना? शिवाशी योग जोडणारे आपण कोण बनायचं आहे? सर्वांनी शिवयोगी। आपल्याला महाराजांचा आशीर्वाद मिळालेला आहे, त्यामुळे आपण सर्वांनी सुद्धा काय बनायचं आहे? शिवयोगी। तसं तर आपला योग हा नेहमीच जोडला गेलेला असतो। आतापर्यंत आपण योगी आहोतच, फक्त आपल्याला थोडंसं टर्न करायचं आहे स्वतःला आणि शिवयोगी बनायचं आहे। जसे आपण योगाचे वेगवेगळे प्रकार ऐकले, तर प्रॅक्टिकली बघितलं तर आपले काही प्रकार आहेत। जसं की भौतिक योग, आपण ऑलरेडी भौतिक योगी आहे, कारण आपल्या मनाचा आणि बुद्धीचा योग पदार्थांशी जोडला गेलेला असतो। जसं आता 7 वाजले, 8 वाजणार, तर आपल्या मनाचा आणि बुद्धीचा योग आता कुठं जोडला जाईल? मातांचा स्वयंपाकाबरोबर आणि भाईचा पदार्थांबरोबर। तर हा आहे भौतिक योग, पदार्थांशी असणारा योग। असाच आपला योग आहे वस्तूंबरोबर। जसं ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आपण त्यानुसार ड्रेस परिधान करतो, तर हा वस्तूंबरोबरचा योग आहे। याला म्हणतात भौतिक योग। आपण कितीही 4 वाजले चहाला विसरायचा प्रयत्न केला, तर जे पिणारे आहेत त्यांचा विसरतो का? नाही, चहा बरोबर त्या वेळामध्ये आठवतो। म्हणजे हा झाला आपला भौतिक योग। असाच आहे लौकिक योग। रक्षाबंधन आलं की कोण आठवणार आपल्याला? त्यानंतर दिवाळी आली की आठवतात ना सगळे? ज्या त्या समयानुसार आपल्याला आपले वेगवेगळे रिलेटिव्ह आठवतात। देहाचे संबंधी, ज्या घरामध्ये आपण जन्म घेतला त्या देहाचे जे संबंधी असतात त्यांच्याशी आपल्या बुद्धीचा योग असतो, त्याला म्हणतात लौकिक योग। मदर्स डे आल्यानंतर कोण आठवणार? फादर्स डे आल्यानंतर कोण आठवणार? त्या समयानुसार काही लोक आपल्याला आठवतात आणि त्या थोड्या वेळाचा त्यांच्याशी जो आपला संबंध असतो, त्या संबंधाने आपल्याला खूप एनर्जी प्राप्त होते आणि मग आपल्या ह्या दैनंदिन कार्यव्यवहारामध्ये त्या एनर्जीची आपल्याला मदत मिळते। बरोबर आहे ना? मिनिमम जास्त वेळ नाही मिळाला तर आपण एक साधा मेसेज तरी पाठवून देतो आणि मग आपल्याला जरा एनर्जेटिक झाल्यासारखं वाटतं, समाधान मिळतं। याला म्हणतात लौकिक योग। हा योग शिकवावा लागतो का? लागतो शिकवावा। रक्षाबंधन आलं की राखी पाठवायची असते किंवा बोलवायचं असतं भावाला, हे शिकवावं लागतं का? आता मॉडर्न एज मध्ये आपण व्हॉट्सअपवरून राखी पाठवतो, पण पाठवतो ना? नाही आली तर चुकून तर जाणवतं ना, फिलिंग येते, जाणवतं काहीतरी कमी आहे। म्हणजे हा आपला लौकिक योग आहे। हा शिकवावा नाही लागला आपल्याला, आपण जन्मताच हे शिकत गेलो। कुणीतरी एकदा सांगितलं आणि ते आपण शिकत गेलो। त्याच्या पुढे आहे अलौकिक योग, जो आहे देवी देवतांबरोबर, साधू संतांबरोबर आपण योग जोडला, मन आणि बुद्धीला त्यांच्याशी कनेक्ट केलं, हा झाला अलौकिक योग। गणेश चतुर्थी आल्यानंतर कोण आठवणार आपल्याला? नवरात्री आल्यानंतर कोण आठवणार?
म्हटल्यानंतर कोण आठवणार? शिव, है ना? म्हणजे आपला हा झाला अलौकिक योग. त्याच्या पुढे आहे राजयोग. राजयोगामध्ये आत्म्याचा परमात्म्याशी असणारा संबंध आहे. महाशिवरात्रीमध्ये सुद्धा काही जण शिवाबरोबर शंकराला आठवत आहेत, पण शिव जो आहे तो निराकार आहे, ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे आणि सर्व आत्म्यांचा परमपिता आहे. या ठिकाणी थोडंसं आपल्याला हे समजावून घेणं गरजेचं आहे की मी कोण आहे. आपल्याला जर विचारलं आपण कोण आहे तर काय सांगाल? नाव, गाव, व्यवसाय, है ना? पण हे सगळं विनाशी आहे. नाव जे आहे ते आपल्याला जन्मतः आपण घेऊन आलेलो नाहीये. 5 दिवसांनी, 7 दिवसांनी, महिन्यानंतर मिळालं. पण त्या महिनाभराच्या पिरियड मध्ये मी या देहात होते की नाही? पण माझं नाव नव्हतं. म्हणजे ते नाव म्हणजे मी आहे का? नाहीये. हे नाव विनाशी आहे. आपण गेल्यानंतर हे नाव आपल्या बरोबर जाणार आहे का? बरेच जण शरीर सोडून निघून गेले, त्या नावाच्या व्यक्ती संपल्याच की नाही? त्या नावाची व्यक्ती सेम टू सेम परत आहे का? कुठं आपल्याला दिसते का? नाहीये. म्हणजे नाव ही आपली टेम्पररी आयडेंटिटी आहे जोपर्यंत आपण या देहामध्ये आहे. म्हणजे या देहाचं नाव म्हणजे मी नाहीये, ह्या देहाचा व्यवसाय म्हणजे पण मी नाहीये. मग या सर्वांपासून मी एक भिन्न शक्ती म्हणजे आत्मा आहे. या शरीराला चालवणारी चैतन्य शक्ती मी आत्मा आहे. आपण असं समजत आलो की माझ्यामध्ये कुठेतरी आत्मा आहे, पण परमात्मा येऊन आपल्याला हे सांगतात की मी आत्मा आहे. ही आत्मा अति सूक्ष्म आहे, जी डोळ्यांनी दिसत नाही. दिव्यामधली ज्योत जशी लांबून दिसते, ज्योतिर्बिंदू समान आत्मा आहे. ज्योती समान आहे, पण कशी आहे? बिंदू समान. ज्योती समान तेजस्वी आहे, पण ती बिंदू समान आहे. अशी ही अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप मी आत्मा आहे. मी आत्मा शरीराच्या द्वारे कर्म करत आहे. डोळ्यांच्या द्वारे बघणारी, कानाद्वारे ऐकणारी, मुखाद्वारे बोलणारी मी कोण आहे? आत्मा आहे. ही आत्मा ज्यावेळी शरीरामधून निघून जाते त्यावेळी आपलं कोणतंही कार्य चालत नाही, है ना? कुठलंही काम होतं का? बघण्याचं, ऐकण्याचं, विचार करण्याचं कोणतंही कार्य नाही होत. म्हणजे या देहातून ज्यावेळी आत्मा निघून जाते देहाचे सगळे कर्म थांबतात. म्हणजे हे सगळं कर्म करणारी मी कोण आहे? आत्मा आहे. ती अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. देह आणि आत्मा हे दोन्ही वेगवेगळे आहेत. देह हे आत्म्याचं वस्त्र आहे. म्हणून गीतेमध्ये आहे श्लोक, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे वासांसी जीर्णानि, ज्याप्रमाणे शरीर वस्त्र जीर्ण झाल्यानंतर त्या वस्त्राचा त्याग केला जातो आणि नवीन वस्त्र धारण केलं जातं, तथा शरीराने विहाय जीर्णानि, त्याचप्रमाणे हे शरीररूपी वस्त्र ज्यावेळी जुनं होतं त्यावेळी आत्मा एकाच शरीररूपी वस्त्राचा त्याग करते आणि दुसरं शरीररूपी वस्त्र धारण करते. आत्मा कधीही मरत नाही. मरणारं कोण आहे? शरीर आहे. आत्मा मरत नाही. आत्मा अजर, अमर, अविनाशी आहे. यासाठी सुद्धा गीतेमध्ये श्लोक आहे, नैनं छिदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. शस्त्रांनी कापली जाऊ शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वारा वाहून नेऊ शकत नाही.
आणि पाणी भिजवू शकत नाही. हे भिजणारं, जळणारं, शस्त्रांनी कट होणारं कोण आहे? शरीर. अशी ही मी अजर अमर अविनाशी आत्मा आहे आणि ही आत्मा चैतन्य आहे. आपल्याला प्रायमरी स्कूल मध्ये शिकवलं की हा माईक निर्जीव आहे आणि मी सजीव आहे, बरोबर आहे. आता या शरीरामध्ये सुद्धा मी आत्मा सजीव आहे आणि हे माझं शरीर निर्जीव आहे. लक्षात येते? जसं हे आपला ड्रेस निर्जीव आहे ना आणि आपण सजीव आहे, तर आपल्यामध्ये सुद्धा आपलं शरीर कसं आहे? निर्जीव आहे आणि आत्मा सजीव आहे. ज्यावेळी आत्मा या देहामध्ये प्रवेश करते त्यावेळी हे शरीर काय बनतं? सजीव बनतं. म्हणजे शरीर आणि आत्मा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे आपल्याला दोन पिता आहेत. एक आहेत आपल्या शरीराचे पिता आणि दुसरं आहे आपल्या आत्म्याचे पिता. लक्षात आलं? नॅचरल आहे ना हे. ज्या ठिकाणी आपण जन्म घेतला ते आपल्या शरीराचे आईवडील आणि दुसरं कुणाचे? आत्म्याचे. शरीराचे आईवडील शरीरासारखे असतात, आत्म्याचे कुणासारखे असतात? आत्म्यासारखे. जशी आत्मा अजर अमर अविनाशी आहे, अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे, तसेच आपल्या आत्म्यांचे पिता सुद्धा अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप अजर अमर अविनाशी आहे. आणि म्हणूनच आपले सगळे रिलेटिव्ह असताना सुद्धा ज्यावेळी एखादा प्रॉब्लेम येतो त्यावेळी नॅचरली कुठं जातं मन आणि बुद्धी? कुठं जाते? ईश्वराकडे जाते की नाही? असं कोण आहे की जे म्हणतात मला ईश्वराची गरज नाही आहे किंवा ईश्वराची मी कधीच आठवण करत नाही? असं होत नाही ना. कुठलाही प्रॉब्लेम आला की पहिल्यांदा कोण आठवतो? परमात्मा. हे सगळे असताना सुद्धा आपल्याला त्याची आठवण येते म्हणजे त्याच्याशी आपलं काहीतरी आहे ना नातं, त्याशिवाय येईल आठवण नाही. तर ते परमपिता परमात्मा शिव अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. आत्म्याचे ते परमपिता आहेत आणि आपल्या आत्म्याला जे जे पाहिजे आहे ते ते देणारे आहेत. त्यामुळे आपण आपल्या मनाला आणि आपल्या बुद्धीला कुणाशी जोडणं गरजेचं आहे? शिवाशी जोडणं गरजेचं आहे. म्हणजे मग आपण खऱ्या अर्थाने काय बनणार? शिवयोगी बनणार. कळलं? जसं आई वडिलांची आठवण नॅचरल आहे ना, का त्याच्यामध्ये काय मेहनत आहे? मुलांची आठवण किती नॅचरल आहे. इथं बसल्यानंतर सुद्धा बरेच जण जाऊन आले की नाही घरी? कोण कोण जाऊन आलं? हात वर करा. जाऊन आला? प्रामाणिकपणे हात वर करतात. आणखी भाई गेले नाहीत घरी? इथं शांत वाटायला लागले. तर आपण कसं गेलो घरी? शरीर तर इथं आहे, डोळे उघडे आहेत, कान ऐकत पण आहे, पॉइंट्स विचारले काय सांगितलं तर सांगू पण शकाल ना. एवढ्या सगळ्या कामांमध्ये व्यस्त असताना सुद्धा आपण घरी जाऊन आलो है ना. कसं जाऊन आला? हा, चित्र दिसलं ना घरचं? दिसलं? कोणाला दिसलं? या डोळ्यांना दिसलं का? या डोळ्यांना फक्त हॉलमधलंच दिसतंय, पण असा एक नेत्र आहे त्याला या हॉलच्या बाहेरचं दिसतंय. कुणाकुणाला घरं दिसली आपली? हातवर करा. ऑफिस, दुकान दिसलं ना? घरातली लोक कुणाकुणाला दिसली? मॅडम इथंच आहे. वा वा, टाळ्या वाजवा मॅडमसाठी. तर ते सगळं कुणाला दिसलं? बुद्धीच्या तिसऱ्या नेत्राला दिसलं. एवढ्या सगळ्या कामांमध्ये दिसलं ना. डोळे काम करतायत बघायचं, कान काम करतायत ऐकायचं, मन बुद्धी विचार पण करायला लागली आहे. शरीर स्थिर पण आहे, तरी सुद्धा आपण घरी जाऊन आलो. हे बुद्धीला चित्र दिसलं आणि मनाने चिंतन केलं. बरोबर आहे? बुद्धीला चित्र दिसलं की आता मुलगा क्लासमधून घरी आला असेल,
चित्र कुणाला दिसलं? बुद्धीला. मनाने चिंतन केलं की आता त्याला खायला काहीतरी द्यायची वेळ आहे, आता त्याला परत दुसरा विचार केला, भूक लागली असेल, तिसरा विचार केला, अजून काही बनवलेलं नाही, तर आत्म्याला काय अनुभव होतोय? दुःख, अशांती, घरची ओढ, हे सगळं अनुभव होतंय ना. त्याच पद्धतीने बुद्धीनं चित्र पाहायचं परमात्मा शिवाचं, कळालं? आणि मनाने चिंतन करायचं की माझे परमपिता शिव परमात्मा आहेत, अति सूक्ष्म ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. इथं मध्ये बिंदू दाखवले ना, दिसतोय? तसं परमात्म्याचं स्वरूप आहे, ज्यांची पूजा आपण शिवलिंगाच्या रूपात करत आलो. निराकार परमात्म्याची पूजा करण्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे ना, म्हणून शिवलिंग बनवलं गेलं आणि आपण शिवलिंगाची पूजा करत आलो. ते निराकार परमपिता परमात्मा शिव या 5 तत्वांच्या पार पलीकडे राहणारे आहे. म्हणून गीतेमध्ये एक श्लोक आहे, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद् गत्वा निवर्तन्ते तद्धाम परम मम. ज्या स्थानाला सूर्य, चंद्र आणि अग्नी प्रकाशित करू शकत नाही, ते माझं घर परमधाम आहे. या 5 तत्वांच्या पलीकडे त्याचं घर आहे आणि तिथून ते आपल्याला शक्ती देण्याचं काम करत आहे. आपण इथं आलो, आपल्याला शांती जाणवते. कुठल्याही मंदिरात गेलो, आपल्याला शांती जाणवते. चर्चमध्ये गेल्यानंतर पण शांती जाणवते. गुरुद्वारामध्ये गेलो तरी शांती जाणवते. इव्हन आपल्या घरामध्ये आपण देवाच्या समोर गेलो तरी आपल्या मनाला प्रसन्न वाटतं. याचा अर्थ या सर्व ठिकाणी परमात्म्याच्या शक्ती आहे, परमात्म्याची शांती आहे, पण त्याचं घर आहे परमधाम. ज्याप्रमाणे सूर्य एकाच ठिकाणी आहे, पण सूर्याचा प्रकाश आणि उष्णता सगळीकडे आपल्याला जाणवते, है ना. आता गरमी वाढत चालली आहे. सांगलीमध्ये गरमी आहे, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, सगळीकडे आहे ना, पण सूर्य एकाच ठिकाणी आहे. त्याच पद्धतीने परमात्म्याचं घर परमधाम आहे, ते एकाच ठिकाणी राहणारे आहे, पण त्यांच्या शक्तींचा, त्यांच्या गुणांचा अनुभव आपण पृथ्वीवर कुठेही करू शकतो. आणि म्हणून त्या परमपिता परमात्म्याशी आपल्या मनाला आपण कुठेही जोडू शकतो. इथं बसून आपण हे टेक्निक शिकायचं आहे. आपण घरामध्ये, कुठल्याही गावामध्ये, कुठेही आपण गेलो, चालता फिरता, उठता बसता, कोणतंही काम करत असताना, स्वयंपाक बनवत असताना, सगळं करत असताना आपण त्याच्या आठवणीमध्ये बनवायचं. जसं आपण इथं बसलो, ऐकतोय, पण घरातल्यांच्या आठवणीमध्ये चाललं ना, म्हणजे 2 काम आपल्याला जमतायत ना, आपल्या मनाला आणि बुद्धीला. तसं बघा, घरी गेल्यानंतर सुद्धा हे जमवायचं की त्या मुलांबरोबर सगळा व्यवहार करत असताना किंवा स्वयंपाक बनवत असताना आपल्या आत्म्याचे जे परमपिता परमात्मा शिव आहे, त्यांच्या बरोबर आपण आपल्या मनाला जोडण्याचा अभ्यास करायचा. याला म्हणतात राजयोग. याला काय म्हणतात? राजयोग. आपण भौतिक योगामध्ये एक्सपर्ट आहे, लौकिक योगामध्ये एक्सपर्ट आहे, अलौकिक योगामध्ये पण एक्सपर्ट आहे. आता आपल्याला कशामध्ये एक्सपर्ट बनायचं? राजयोग. कारण आपण ज्याची आठवण करतो त्याच्या बरोबर आपलं मन मॅच होतं. आपण एखाद्या दुःखी मनुष्याची आठवण केली, त्याची एनर्जी लेवल कमी आहे, आपण सुद्धा आपली एनर्जी लेवल कमी करून त्याची सेवा करतो, बरोबर आहे. याला आपण सहानुभूती म्हणत आहोत. परमात्मा सांगतात की तुम्ही माझी आठवण करा, म्हणजे परमात्म्याची एनर्जी लेवल हाय आहे ना, आपली जरा कमी आहे. त्याची आठवण केली की आपली एनर्जी लेवल काय होईल? वाढेल ना, म्हणजे आपण एनर्जेटिक बनेल. अशा पद्धतीने परमात्म्याशी आपण आपल्याला मनाला जोडणं म्हणजे आपली पॉझिटिव्हिटीची एनर्जी वाढते आणि निगेटिव्हिटी काय होते? कमी होते. आपल्यातली निगेटिव्हिटी कुणामध्ये निघून
कारण परमात्मा शिव हे पॉझिटिव्हिटीचे सागर आहे. सर्वांकडे एनर्जी ते शिवाकडून आले. रामेश्वर नावाने पण शिवलिंगाची पूजा केली जाते, कारण ते रामाचेही ईश्वर आहे. रामाने सांगितलं ना की रामाचा जो ईश्वर तो शिव, म्हणून रामेश्वरम या ठिकाणी शिवलिंगाची पूजा केली जाते. कृष्णेश्वर नावाने शिवलिंगाची पूजा करतात. आपल्या सांगलीवाडीमध्ये मंदिर आहे ना कृष्णेश्वर, तिथे पूजा कोणाची केली जाते? शिवलिंगाची. त्यानंतर केशवनाथाच्या मंदिरात पण तुम्ही पाहिलं असेल, केशव म्हणजे श्रीकृष्ण आणि त्याचा नाथ म्हणजे शिव. केशवनाथ नावाने सुद्धा कोणाची पूजा करतात? शिवलिंगाची पूजा करतात. दुर्गेश नावाने पण शिवलिंगाची पूजा केली जाते. नारायणेश्वर नावाने शिवलिंगाची पूजा केली जाते. शंकरापुढे शिवलिंग आहे. शंकराला नेहमी ध्यानस्थ दाखवतात, म्हणजे शंकर सुद्धा कुणाचं ध्यान करतात? शिवाचं ध्यान करतात. शंकराकडे शक्ती कुठून आली? शिवाकडून आली. आपण गणपतीची पूजा करतो, आपल्याला एनर्जी मिळते. इनडायरेक्टली याचाही सोर्स शिव आहे, कारण शिवाकडून शक्ती शंकराकडे, मग गणपतीकडे, मग आपल्याकडे. तर अशा पद्धतीनं सर्वोच्च स्थानावर कोण आहे? शिव आहे. ब्रह्मा विष्णू शंकर यांचेही रचयिता ते शिव आहे. आणि विष्णूच्या मंदिरात तुम्ही पाहिलं असेल, पद्मनाभनला तिरुवनंतपुरमला पद्मनाभन मंदिर आहे शिवाचं. त्या ठिकाणी विष्णूचं मंदिर आहे. पद्मनाभन म्हणजे विष्णू. विष्णू असे झोपलेले आहे आणि त्यांचा हात असा आहे, त्या हाताच्या खाली शिवलिंग आहे. दक्ष प्रजापतीने एकदा विष्णूची मूर्ती बनवली आणि ते शिवलिंग नाही ठेवलं, तर ती मूर्ती मंदिरात गेली नाही. कारण विष्णूच्या शक्तीचा स्रोत सुद्धा कोण आहे? शिव आहे. आणि ते शिव ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याद्वारे स्थापना, पालना आणि विनाशी 3 कर्तव्य करतात. म्हणून शिवाची पूजा करताना 3 पानांचं बेलपत्र वाहतात, कारण ते तिघांचे रचयिता आहेत. त्यानंतर त्रिशूलला 3 पॉइंट्स असतात, कारण ते तिघांचे रचयिता आहेत. त्रिपुंड लावतात आणि मध्ये बिंदू दिला जातो. ते त्रिपुंड म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकर आणि मधला बिंदू म्हणजे निराकार परमपिता शिव परमात्मा, आणि म्हणून त्रिपुंड लावलं जातं. त्यानंतर परमात्मा शिव हे या विश्वाचे रचयिता असल्यामुळे त्यांना विश्वनाथ म्हणतात. विश्वनाथ म्हणजेच परमपिता शिव परमात्मा. महाकाल आहेत. नाटक संपल्यानंतर सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आहेत, म्हणून ते महाकाल आहेत. अशा पद्धतीने परमात्मा शिव हे सर्व शक्तींचे सागर आहे. आपण आपल्या मनाला, आपण जसं हात जोडत आलो, तर आता हाताबरोबर थोडीशी पुढची स्टेप करायची, मनाला सुद्धा त्या परमात्म्याशी जोडण्याचा आपण प्रयत्न करायचा. तर हे परमात्मा शिव कलियुगाच्या अंतिम समयाला अज्ञानाच्या रात्री या सृष्टीवर अवतरित होतात आणि आपल्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी ज्ञान देतात. आणि म्हणून परमात्मा शिवाची जयंती महाशिवरात्री नावाने साजरी केली जाते. आणि मेन म्हणजे त्या दिवशी उपवास केला जातो. जसं आपण अशुद्ध अन्नाचा त्याग करतो महाशिवरात्रीला, त्याचप्रमाणे अशुद्ध नकारात्मक विचारांचाही त्याग केला पाहिजे. पण आपला जास्त फोकस कशावर असतो? पदार्थांवर जास्त फोकस असतो ना. फक्त या पदार्थांऐवजी हे पदार्थ खायचे, एवढ्यापर्यंतच मर्यादित आपली शिवरात्री किंवा उपवास राहिलेला आहे. परमात्मा सांगतायत की याबरोबरच नकारात्मक विचारांचा सुद्धा आपण त्याग केला पाहिजे. त्यामधला सगळ्यात आता नकारात्मक घालवायचं म्हणजे काय करायचं? सकारात्मक भरायचं आणि मनाला तिकडे जोडायचं. साधा उपाय, काही अवघड नाहीये. मनाला तिकडे जोडायचं आणि आपल्यामध्ये सकारात्मक भरायचं. त्यातला एकच सकारात्मक विचार आज इथून आपण घेऊन जायचंय, तो म्हणजे मी आत्मा शांत स्वरूप आहे. याला शॉर्ट मध्ये म्हणतात ओम शांती.
आपल्या मनात नेहमी प्रश्न पडतो की हा व्यक्ती वाईट आहे का चांगला, याच्याशी चांगलं वागू का वाईट वागू, बरोबर आहे ना? परमात्मा सांगतात की ईच एवढी व्यक्ती चांगलीच आहे, मूळ रूपामध्ये प्रत्येक आत्मा शुद्ध आणि पवित्र आहे. जन्ममानाच्या फेऱ्यात येत येत थोडीशी विकारांची अशुद्धी काय झाली, मिक्स झाली आहे, आणि म्हणून हे ईर्ष्या, घृणा, द्वेष, तिरस्कार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हेच निर्माण झाले. एखाद्या व्यक्तीचा आपल्याला कधी कधी खूप राग येतो आणि एखाद्या वेळी त्या व्यक्तीबद्दल खूप स्नेह, आदर वाटतो. होतंय असं? होतंय ना? म्हणजे ज्यावेळी आपल्याला राग येतो ना, तर तो त्याचा राग नसतो, त्याच्यामध्ये जो घुसलेला विकार असतोय, ईर्ष्या, घृणा, स्वार्थ, क्रोध, लोभ, मोह, त्याचा राग आहे तो. ओरिजिनली त्या आत्म्याचा राग आहे, ओरिजिनली त्या आत्म्याचा राग नाही. तर आपल्या मूळ स्वरूपाकडे जाणं यालाही राजयोग म्हणतात. आपल्या हाताबरोबर आपल्या मनाला परमात्म्याशी जोडणं यालाही राजयोग म्हणतात. अशा पद्धतीने आपण जर नियमित राजयोगाचा अभ्यास करत गेलो तर आपल्यामधली सगळी नकारात्मक एनर्जी काय होईल, निघून जाईल आणि आपण सकारात्मक श्रेष्ठ आत्मा बनू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं मूळ कारण आहे पॉझिटिव्हिटी बरोबर थोडी थोडी निगेटिव्हिटी मिक्स आहे. त्या निगेटिव्हिटीला जर आपण काढून टाकलं तर आपण एकदम समर्थ आणि एनर्जेटिक आत्मा आहे. जर हे स्वरूप आपण त्या प्रॉब्लेम समोर ठेवलं तर तो प्रॉब्लेम नाहीसा होऊन जाईल. एखादा व्यक्ती क्रोध करतोय आणि तुमची शांतीची शक्ती एकदम पॉवरफुल आहे, तर त्या क्रोधाचा आपल्यावर परिणाम होईल का? आपल्या शांतीचा त्यांच्यावर परिणाम, बरोबर आहे ना? तर आपण आतापर्यंत जसं माधुरीबाईंनी सांगितलं की दुसऱ्यांनाच बदलण्याचा प्रयत्न करत आहात, बरोबर आहे? जसं कोरोनाच्या पिरियड मध्ये आपल्याला लस दिली आहे ना, लस दिल्यामुळे काय झालं, कोरोना गेला का? नाही. पण आपण पॉवरफुल झालो तर त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. आपल्याला वाटतं घरातला एखादा व्यक्ती, आणि आता बघा प्रॅक्टिकली बघितलं तर प्रत्येक घरात एक चॅलेंज आहे ना? वाटतं बरोबर? कुणाला वाटते हात वर करा. प्रत्येक घरात एक एक चॅलेंज आहे. तर तिथं आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, त्याच्यापेक्षा आपण आपली एनर्जी वाढवायची, म्हणजे त्याचा आपल्यावर परिणाम होणार नाही. लक्षात आलं? स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन. दुसऱ्यांना बदलवायला गेलो तर दुखी कोण होणार? आपण स्वतः. विवेकानंदांना सुद्धा एकदा प्रश्न विचारला गेला की दोन व्यक्तींची भांडणं लागली आहे तर माघार कुणी घ्यायची? जो बरोबर आहे त्यांनी घ्यायची का जो चुकलेला आहे त्यांनी घ्यायची? तुम्हाला काय वाटते? त्यांनी सांगितलं ज्याला सुख शांती पाहिजे जीवनात त्यांनी माघार घ्यायची. तो जो ज्यावेळी चिडलेला आहे त्यावेळी आपण काय करायची, थोडी माघार घ्यायची, आणि मग तो व्यक्ती शांत झाल्यावर आणि आपण पण शांत झाल्यावर मग डिस्कस करायचं, म्हणजे प्रॉब्लेम काय होणार, सॉल्व्ह. पण ह्याच्यामध्ये पहिली माघार घ्यायची पहिली पायरी कुणी पहिल्यांदा खाली यायचं? स्वतः. त्यासाठी एवढी सगळी शक्ती कुठून आणायची? शिवबाबा. आणि याच्यासाठी हा थोडा थोडा अभ्यास रोज करणं गरजेचं, बरोबर आहे? थोडा थोडा म्हणजे आपलं साठच जाणार ना. आपल्याकडे जी काही प्रॉपर्टी आहे ती एक दिवसाची आहे का? एक दिवसाची नाही ना. बाईंना चांगला अनुभव आहे, जन्मल्यापासून किंवा ठराविक वर्षांपासून आपण त्याच्या मागे लागलो म्हणून ते साठत गेले ना. तसं आपण ती जशी बचत करतो, ते जसं साठवण्याचा प्रयत्न करतो, तसं ही आत्म्याची एनर्जी सुद्धा आपण साठवण्याचा, त्याची बचत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की नाही? केला पाहिजे का नाही? पाहिजे. पण आपण करतो का? नाही करत. आपल्याला वाटतं की आता तो व्यक्ती चिडला आणि मी शांत राहायला पाहिजे. आपण आधी कधी शांती जमाच केली नाही. आधी दिनभर बडबडत आलोय, त्याला बोलतच आलोय, आणि परत आपण भांडण लागल्यावर म्हणतो की मला शांती पाहिजे. असं पॉसिबल होईल का? नाही होणार ना. आपण त्याला कलेक्ट करून ठेवायला पाहिजे, आपल्या शब्दांना, आपल्या विचारांना, परमात्म्याशी आपल्या
जोडलं गेलं पाहिजे, तर ही एनर्जी आपल्याकडे स्टोअर राहील आणि अचानक प्रॉब्लेम आला तर त्याला आपल्याला वापरण्यासाठी ती कामाला येईल. बरोबर आहे ना? म्हणजे जसं आपण पैशांची, वस्तूंची बचत करतो, त्याचप्रमाणे शांतीची, वेळेची, आपल्या शक्तीची, आपल्या संबंधांची सुद्धा आपण बचत, म्हणजे संबंधांना आपण सांभाळलं पाहिजे. संबंधांमध्ये आपण शब्द खूपच बोलत जातो तर प्रॉब्लेम्स वाढत जातात. परमात्म्याने सांगितलेलं आहे, कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सोच समझकर बोलो और सत्य बोलो. मग काय होईल? आपली एनर्जी वाढत जाईल, नकारात्मकता कमी कमी होत जाईल. तर काही क्षणांसाठी आपण प्रॅक्टिकल याचा अभ्यास करायचंय. सगळ्यांनी थोडंसं ताठ बसायचंय आणि एकदम रिलॅक्स मध्ये बसायचंय. कोणताही ताठ पण रिलॅक्स, मनाने रिलॅक्स राहायचंय. असा व्यर्थ संकल्प नाही करायचा की आता ह्या कधी सोडणार, घरी गेल्यानंतर हे काम आहे ते